होळीच्या सर्व प्रेक्षकांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। होळी सणानिमित्त सध्या आपण परळी वैद्यनाथ नगरीच्या या ठिकाणी परळी नगरीमध्ये आहेत। सध्या या ठिकाणी मार्केटमध्ये जर पाहिलं तर रंगाची उधळण करणारा होळी आणि धुलीवंदन हे सण सध्या सुरू आहेत आणि निश्चितच सप्तरंगाची उधळण करत असताना या ठिकाणी जे परळीचे दुकानदार आहेत आपल्यासोबत महेश यादव आहेत। तर काय सांगायचं आहे, आपण देखील या ठिकाणी आपले 2 दुकानं आहेत आणि जे या ठिकाणी रंग असेल पिचकारी असेल जे होळीसाठी आणि धुलीवंदनासाठी लागणारं साहित्य आहे आपण विक्री करतायत। तर कसा रिस्पॉन्स आहे गिरायकाचा? रिस्पॉन्स तर गेल्या वर्षीपेक्षा छानच आहे, असं काही नाही आहे। पण विशेष म्हणजे असं आहे की ह्या वर्षी थोडा जास्त असं फरक नाही आहे। जसा क्राऊड पाहिजे तसाही नाही आहे, कारण का की एक तर मार्केटमध्ये आवक जास्त पण माणसं कमी आहेत आणि दुसरी गोष्ट मार्केट कटलेरी जसं कटलेरी सामानमध्ये पिचकारी येतात, बंदूक येतात, त्याचे काय 20% 10% भाव वाढलेत। त्या अनुषंगाने तसा त्याचा थोडा नॉर्मल फरक पडतोय। भावाचा फरक पडतो का? भाव जे वाढलेले आहेत त्याचा कस्टमरवर काही फरक पडतो? हो, बिलकुल फरक पडतोय। कारण काय बऱ्याच गोष्टी GSTमध्ये आल्या, त्यामध्ये तसं आपले सणवार असतील त्यामध्ये बऱ्याच गोष्टीचं पिचकारी मोठमोठ्या गन्स आहेत त्या पण GSTमध्ये तर त्यामुळे थोडा फरक पडतोच आहे। जे किरकोळ व्यापारी आहेत त्यांना थोडा त्याचा फटका पडतोच आहे। त्याच अनुषंगाने मग तेच भाव थोडं कमी जास्त करून त्यांना द्यावंच लागते, कारण शेवटी धंदा आहे, त्यासाठी तेवढं करणं भागच आहे। कारण दुसरी गोष्ट सण पण आहे, त्यामुळे आपण ते पण विचार करतो की बाबा की सण आहे, त्या अनुषंगाने आपण तेवढा विचार जास्त ह्याचं करत नाहीत। आपण पाहिलं तर अगदी होलसेल रेटमध्ये लोकांना सेवा देतात। तुम्ही जर पाहिलं तर दुकानावर आपल्या खूप मोठी गर्दी। बिलकुल आपले 2 दुकान आहेत। हैदराबाद बँकेच्या बाजूचं दुकान आहे, तिथं पण आपण होलसेल रेटमध्ये दिलं, इथं पण आपण होलसेल रेटमध्ये देतो। जास्त विचार करत नाही आहेत का तर एक सगळ्यांना सण साजरा करता यावा ह्या अनुषंगाने आपण करतोय आणि इथून पुढे करत राहणारच आहे। आज 2 दुकानामध्ये आपण चांगला रिस्पॉन्स पण आहे आपल्याला आणि फीडबॅक पण चांगला आहे। काय आतापर्यंतची खरेदी किती आहे, म्हणजे किती कलरची खरेदी झाली? खरेदी माझ्या अनुषंगाने आपण 400 कलर आणले होते, पावडर कलर, त्यामध्ये एकदम चांगल्या क्वालिटीचे स्टारचे कलर आहेत। ते आपण त्याचे पाकिट बनवलेत, 10 रुपयाला एक, त्या अनुषंगाने आणि 20 रुपयाच्या 50 ग्राम, त्या अनुषंगाने भरपूर असे कलर चाललेत। जे केमिकल कलर आहेत त्याचं कमी प्रमाण झाले, पण जे नॅचरल कलर आहेत त्याचं प्रमाण जास्त वाढले। होळीमध्ये आम्ही विक्रीची नॅचरल कलर जास्त बिलकुल जास्त कलर विक्री चालू झाले, कारण लोकांना बी आता नॅचरल कलर खेळण्याची सवय झालेली आहे की केमिकल कोणी दिला गेलेत आता। बरं, आतापर्यंत कोणता कलर जास्त विक्री झालेली आहे आतापर्यंत? तसं काही नाही, आपल्याकडे 5 ते 6 कलर आहेत, त्याच्यामध्ये हिरवा आहे, भगवा आहे। लोकांची पसंती कोणत्या कलरला आहे? पसंत सगळेच कलर छान आहेत। येल्लो जास्त करून डार्कमध्ये येल्लो चालतो, गुलाबी आहे, भगवा आहे, हिरवा डार्क आहे। त्याच्यानंतर 500% म्हणून एक कलर येतो जो की जास्त डार्कमध्ये येतो, तो पण जास्त चालतो। त्यामध्ये हिरवा आणि गुलाबी लाल आहे, हे 3 कलर जास्त चालत आहे सध्या तरी, कारण जास्त डिमांड त्याचंच आहे। जे पहिले कसं वार्निश वगैरे जे होतं ते बंद झाले, आता कोणी घेणं गेले ते, त्यामुळे सध्या आपण जास्त करून जे हातभार आहे किंवा जास्त विचार ह्यातच करतो पावडर कलरमध्ये। आणि पावडर कलर बी चांगलेच ऑर्डर किंवा चांगलेच मागवण्यासाठी प्रयत्न करतो आपण। कधीपासून हा व्यवसाय करताय तुम्ही? तसं तर एक 10-15 वर्ष झाले। तसं आमचे मामा आहेत ते 20-30 वर्षापासून करतात, मोठ्यामध्ये दुकान आहे त्यांचं मसाल्यांचं राहुल। मग त्या अनुषंगाने आता आम्ही मोठे झालो, मग आम्ही चालू केले, ते आम्हाला 10 ते 12 वर्ष झाले। बरं, उद्या या ठिकाणी धुलीवंदन आहे, अनेक जण या ठिकाणी गिरायक येत आहेत। गिरायक हे एका तऱ्हेचं नसतं, गिरायक हे एका प्रकारचं नसतं, कोणी पाडून मागतं, कोणी निम्यानंच मागतं। तर मग अशा गिरायकाला कसं तुम्ही कॉम्प्रोमाइज असं करतो की काय असेल सगळ्याचं माइंडसेट सारखं नसतं। काही जण थोडे वर्ग वेगळा असतो, मिडल क्लास वर्ग असतो, कुणी काय एज्युकेटेड असतं, कुणी क्लास 1चा वर्ग असतो। त्या अनुषंगाने जे मिडल क्लास वर्ग आहेत त्या अनुषंगाने आम्ही देतोच आहेत। समजा त्यांनी खरेदी 60 रुपयाची केली तर आम्ही 10 रुपये कमी करतोच आहेत। समजा पिचकारी आहेत, आपल्याकडे व्हरायटी भरपूर आहेत, त्याच्यामध्ये 220पासून ते 300 ते 500पर्यंत पिचकारी आहेत आपल्याकडे। समजा ते आता मिडल क्लास वर्ग येते ते छोटी पिचकारी मागते, त्या अनुषंगाने आता हे त्रिशूळ आहे, हे गेल्या वर्षी आपण ह्या वर्षी आपल्याला तब्बल 80-70 रुपयाला माग पडला। पण आपण काय केलं, जे मार्जिन रेट आहे वर फक्त आपण 2% ते 5%च कमाई करून आपण हे सध्या द्यायला होतं आपण। ह्याच्यामध्ये भरपूर आहेत, हे भीम आहे, गन्स आहेत, हे पोकीमॉल आहे। नवीन ह्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी चॉईस चालत आहेत आता सध्या? चॉईसमध्ये म्हणलं तर हे सध्या हे चालतोय गन। मुलांची पसंती, छोट्या मुलांची पसंती जास्त त्रिशूळ आहे, भोले बाबा। कसं चालवायचं ह्याच्यामध्ये काढून दाखवतो, 1 सेकंद।
हे त्रिशूळ असा आहे की हा घ्यायचा असा पाण्यात बुडवायचा, हा पुढून नोजल यायचा आणि एकदम स्मूथ आहे. कमीत कमी 2 वर्षाचा जरी मुलगा असला तरी ह्याला हँडल करू शकतो, एवढं स्मूथ आहे. बिलकुल काही विषय नाही आहे. आणि जरी ह्याच्यात खराबी निघाली तर आपण दुरुस्त करून देतो, वापस रिप्लेसमेंट देतो. हो बिलकुल होत नाही, आपल्या पॉलिसीत बसत नाही, आपण देतो. कारण का कस्टमरच्या सेवेसाठी सेवेसाठी आपण देतो. ते शक्यतो जेवढं होईल तेवढं आपण करतोच. ज्यात होत नाही आपण शेवटी नाही म्हणून दिलगिरी व्यक्त करून सांगतो. बरं, तुमच्याकडे पाहिल्यानंतर एक हसतमुख चेहरा आहे. प्रत्येकाला या ठिकाणी नाराज करत नाहीत. मी पाहिलं की दुकानावर आल्यानंतर आपल्या स्टॉलवर आल्यानंतर खुश करूनच पाठवते. काय रहस्य आहे नेमकं? रहस्य काय आहे की काय असतं चेहऱ्याचं काय रहस्य? काय असतं की दुसरी गोष्ट सण असतो आणि अपेक्षा असते सर्वांच्या, सगळ्यांच्या अपेक्षा असतात की कमी पैशामध्ये सण साजरा व्हावा. बिलकुल, कारण कुणालाही वाटतं की बाबा जशी आपली आमदानी तसा थोडा खर्च करावा. बरेच असे आमच्याकडे मुलं येतात की नाही पप्पा हीच घ्यायची आहे, आम्ही थोडं हेच करून हट्ट करतात की काय असतं की आणि हर एक व्यक्ती थोडा विचार करूनच पैसे खर्च करतो. कारण शेवटी सगळंच घर चालवायचं असते. कोण मिडल क्लास वर्ग असते, मी तसं तुम्हाला स्टार्टिंगला बोललो, त्या अनुषंगाने आपण कमी जास्त करून देतो त्या हिशोबाने. आणि इथून पुढे येत राहणार असं काही नाही आहे. काय सणाचं औचित्य आहे? औचित्य या ठिकाणी जे शेतकरी वर्ग आहे किंवा आपले जे महाराष्ट्रातील जनता आहे, बिलकुल काय त्यांना संदेश द्यायचा? संदेश असा द्यायचा आहे की असं आपण स्टार्टिंगपासून म्हणत आलो की नॅचरल कलर खेळा. नॅचरल कलर का खेळायचं? प्रदूषण जेणेकरून आपलं प्रदूषण होणार नाही. पाण्याचा अपव्यय टाळा, पाणी कमीत कमी वापरेल ह्याचा प्रयत्न करा. कारण पाणी आजकाल असं की आता उन्हाळा चालू झालेला आहे, सगळ्यांना त्याचं होऊन जातच आहे. कारण पाणी खूप गरजेचं आहे शेतकऱ्यांना. मी स्वतः शेतकरी आहे, मला माहिती आहे पाणी खूप गरजेचं आहे. आम्हाला माहिती आहे, कारण विहिरीतलं पाणी जर कमी झालं तर आम्ही विचार करतो की काय करायचं ते. तसं सिटीमध्ये काय आहे की तसं नगरपालिका प्रशासन सांगतच आहे. त्याचा प्रयत्न करा की पाणी कमी वापरा, प्रदूषण कमी टाळा आणि नॅचरल कलर खेळा, केमिकलपासून दूर राहा. बघा, या ठिकाणी पाण्याचा अपव्यय या ठिकाणी कमी करा, त्याचबरोबर नॅचरल कलर जे आहेत ते वापरा, असं या ठिकाणी जे स्टॉलधारक आहेत यादव सांगत आहेत. निश्चितच या ठिकाणी आणखी काही दुकानदार आपल्यासोबत आहेत, त्यांचंही मत आपल्याला जाणून घ्यायचं आहे. बघा कशा पद्धतीने त्यांची विक्री होते, आपण जाणून घेणार आहेत. भैया, काय नाव आहे तुमचं? ऋषिकेश केशवंबरकर. बरं, तर काय सांगायचं या ठिकाणी कस्टमरला अगदी खुश करून तुम्ही पाठवत आहेत? कस्टमरला खुश करण्यासाठीच हे दरवर्षी आपण सिजनेबल करतो. आणि तरी ह्या वर्षी सगळ्यापेक्षा म्हणजे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी थोडं जास्त उत्साही लोक आहेत. आणि आणखी हां, सर्व विक्री जास्त होती, विक्री जास्त होती. आणि काही आम्ही दुःख आहेत किंवा आम्हाला आमच्या धनंजय मुंडे साहेबाला मंत्रिपद देण्यात यावं आणि त्याच्यावरून आणखी जास्त उत्साही पर्यटक होतील. म्हणजे रंगाची जास्त विक्री मग तर जास्त रंगाची नाही, हर एक गोष्टीची विक्री होईल. अरे वा, प्रत्येक व्यापार पेठ चांगला चालेल. म्हणजे तुमची इच्छा आहे की साहेबाला मंत्रिपद भेटावं? म्हणजे मनोमन इच्छा आहे. हां. बरं, काय सांगायचं या ठिकाणी सध्या होली आणि धुलीवंदन सुरू आहे. रंगाची उधळण तुम्ही करतायत, गिरायकाला खुश करून उधळण करतायत. गिरायक देखील अगदी रिजनेबल रेटमध्ये घेऊन जाऊन खुश होत आहेत. काय सांगायचं? सर्व गिऱ्हाईक खुश व्हावं. आणि रमजान आणि होळी ही एकाच महिन्यात आलेली आहे, त्यामुळे हिंदू मुस्लिम हे भेदभाव न होता सर्वांनीच मार्केट उत्साह चांगल्या पद्धतीनं चालवला आहे आणि गिऱ्हाईक पण चांगल्या पद्धतीनं चालतं आहे. बघा, या ठिकाणी जे स्टॉलधारक आहेत ते खुश दिसतात, कारण गिरायकांची संख्या देखील जास्त आहे. आपल्यासोबत आणखी काही गिरायक आहेत. काय वाटतं, तुम्ही देखील रंगांची खरेदी केलेली आहे? ते उत्साहामध्ये सण साजरा करणारे समतेजण त्यात. आणि मुस्लिम समाज असो, हिंदू समाज असो, समजे मिळून एकत्र मिळून आम्ही सण साजरा करणार आहोत. आणि सर्वांना शुभेच्छा द्यायच्या आहात. हां. आणखी काही जे कस्टमर आहेत आपल्यासोबत आहेत, त्यांच्याही प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. भाऊ, काय नाव आहे तुमचं? विष्णू भाताने. बरं, काय कोणते कलर घेतले? सर्वच घ्यायचे. सर्वच घ्यायचे. बरं, काय सांगायचं मग? आता या ठिकाणी होली सुरू आहे, धुलीवंदन आहे आणि हा सण या ठिकाणी प्रत्येकाचाच आनंद द्विगुणित करणारा. काय वाटतंय, कसा सण साजरा करायचा आपण? नंबर 1 साजरा करायचा. नंबर 1 करायचा आहे, कुठल्या गोष्टीची कमी नाही. काय नाही, रंगाची उधळण भरपूर करायची. भरपूर करायची. बरं. दादा, तुमचं काय नाव आहे? गजानन पवार. कुठून आलात तुम्ही? परळी. बरं, काय वाटतंय बरं, सध्या सण साजरा करतायत? छान वाटतंय. छान वाटतंय. आनंद वाटतंय. कोणते कलर घेतले आता? आता
सगळे कलर घेतलेत बर आता हे यांचेत? घेईल हां बर म्हणजे रेट कसा आहे इथं 20 रुपये छटाक आहे मग बर म्हणजे हां. तुम्हाला परवडणारा रेट आहे हां काय वाटतंय आता समाधान वाटतंय का मग समाधान आहे आता म्हणजे होळी आनंदात साजरी करायची आनंद आनंदात बघा निश्चितच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर परळीमध्ये परळीकर या ठिकाणी रंगांची उधळण करणार आहेत आणि होळी आणि ही धुलीवंदन हा सण अगदी उत्साहामध्ये साजरी करताना आपल्याला दिसत आहेत. बघा या ठिकाणी अनेक गिरायक रंग खरेदी करताना दिसत आहेत तर स्टॉलधारक रंग विक्री करताना दिसत आहेत आणि या ठिकाणी दोघांमध्ये असणारा एक संवाद जो आहे तो या ठिकाणी एक आगळा वेगळा संवाद आहे. कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.